ब्लॉगला स्टार्ट करते ती म्हणजे कोमट पाण्यापासून. इथं मग आता सकाळी सकाळी कोमट पाणी पिऊन घेतल्यानंतर मग लगेच लागली ब्रेकफास्ट प्लस टिफिन बनवायला. तर इथं होती आज मेनू ठरवलं होता मेथीचे पराठे बनायचं, त्यामुळे तेच लागले. तर गव्हाचं कणिक होतं, त्यामध्ये तांदळाचं पीठ, बेसन आणि काही बेसिक मसाले होते. तर जिरं झालं, धने, ओवा, नंतर लाल तिखट, हळद, मीठ आणि धनिया पूड आणि थोडंसं असाच गरम मसाला, हे काही मसाले टाकले आणि 3-4 पाण्याने छान जर मेथी अशी छान धुवून घेतली, कट केली आणि ती पण त्यात टाकली. जसं आपण कणिक मळतो फायनली मी ते तसं कणिक मळून साईडला ठेवलं. नंतर मग रूला उठवून तिलाही फ्रेश केलं आणि मग तिला सगळं रेडी करून मग तिला दूध वगैरे देण्यासाठी दूध गार वगैरे करून दिलं आणि नंतर मग लगेच लागली पराठे बनवायला. तर तिला मी सकाळी 2 पराठे बनवून देते, कारण की टिफिनचं असते आणि मग माझं जे रुटीन आहे ना, ती गेल्यानंतर जे काही रुटीन असेल मग मी ते नंतर करत असते. तर इथे छान मी तिला पराठे बनवून घेतले आणि म्हटलं तिचं सगळं आवरून गेलं. ते स्कूलमध्ये गेल्यावर नंतर जे काही वेळ असते तो मग माझा असते. मग मी माझं रुटीन जसं मला वेळ मिळेल मी तसं करत असते. तर फायनली मग मी पण इथं ब्रेकफास्ट करून घेतला. छान दही आणि पराठे खाल्ले. नंतर मी ही रेडी झाली. घरी असताना मी काही जास्त करत नाही आहे. मॉइश्चरायझर लावलं, नंतर पॉन्स पावडर लावते. दॅट्स इट झालं. आणि थंडी आहे त्याच्यामुळे मग हातापायाला तर बॉडी लोशन आलंच, त्यामुळे ते बॉडी लोशन वगैरे लावून घेतल्यानंतर छान असे केस केले आणि छान रेडी झाली. आज कामं जरा लवकर आवरली, त्यामुळे म्हटलं मग करायचं काय. तर मग मला लक्षात आलं चला थ्रेडिंग तर वाढली आहे आणि आमच्या साईडला असतात ते ताई कॅम्पमध्ये, म्हणून म्हटलं चला जाऊन येऊया. तर तिथे गेले थ्रेडिंग, म्हटलं लगेच जाऊन येऊ, पण तरी थोडा मला वेळ झालाच. मग तिकडनं आल्यावर मग डिसाईड केलं की चला आता 1:20 झाले होते आणि मी स्वयंपाक अजिबात बनवला नव्हता. तर तिकडनं आल्यावर म्हटलं चला स्वयंपाकाला काहीतरी बनवता. वेळ तर झाला होता. मग सर्वातकडे किंवा सर्वात बायकांचा आवडता विषय तो म्हणजे येते किंवा काय बनवावं वेळ नसेल तर ती येते खिचडी. त्यामुळे म्हटलं चला आपण ही मसाले भात बनवायला घेऊया. रेसिपी काही खूप अशी विशेष नाही, त्यामुळे अजिबात शेअर केली नाही. सोपी आहे तशी मी यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये निवांत शेअर केलीच आहे. मग लगेच इथं नाही का मुगाची डाळ वगैरे टाकून, तांदूळ टाकून, त्यामध्ये आलू वगैरे असं काहीतरी मी करू नाही का पटकन अशी खिचडी बनवली. छान खिचडी बनल्यानंतर मग छान असं जेवणही करायला घेतलं आणि खिचडी होती सोबत लोणचं होतं. असं काही माझा आजचा दिवस होता. चला तर बाय बाय.